हॅलो, मी सायली. आपल्या फ्री ग्राफिक डिझाइन मास्टर क्लासच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मागच्या एपिसोडमध्ये आपण ChatGPT म्हणजे काय, प्रॉम्प्ट म्हणजे काय आणि ChatGPTचा वापर करून वेगवेगळी कामं सोपी कशी करायची हे पाहिलं. पण आता आपण ग्राफिक डिझाइनच्या पुढच्या जर्नीच्या महत्त्वाच्या भागाकडे येणार आहे. तो म्हणजे Instagram. आता तुम्हाला प्रश्न पडत असेल, ग्राफिक डिझाइनमध्ये Instagramचं काय काम? तर याचं कारण खूपच सोपं आहे. समजा तुम्ही ग्राफिक डिझायनर आहात, तुम्हाला लोगो येतोय, पोस्टर येतंय, सोशल मीडिया पोस्ट बनवता येतात, थंबनेल बनवता येत आहेत आता. मागचं सगळं शिकून झाल्यानंतर कॅनव्हा डिझाइन करता येतं. एआय टूल्स व्यवस्थित वापर त्याचा करता येतोय. पण तुमचं काम लोकांपर्यंत पोहोचणार कसं? तुम्हाला क्लायंट मिळणार कसे? किंवा तुमचं पोर्टफोलिओ लोकांना दिसणार कसं? आणि लोकांना तुम्ही ग्राफिक डिझायनर आहात हे मुळात कळणार कसं? इथे Instagram खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकतं. म्हणून आजच्या एपिसोडमध्ये आपण Instagram फक्त वापरायचं कसं हे शिकणार नाही, तर Instagramचं पूर्ण इकोसिस्टम समजून घेणार आहोत. Instagram म्हणजे काय? पर्सनल आणि प्रोफेशनल अकाउंट म्हणजे काय? युजर नेम काय? नेम काय असतं? प्रोफाईल फोटो म्हणजे काय असतं? बायो कसा लिहायचा? किंवा लिंक कशासाठी असतात? हायलाइट्स काय आहे? त्याच्यानंतर फीड काय असतं? इनसाइट काय असतं? पोस्ट काय असतं? कराउजल काय असतं? आणि ह्याच्यासारख्या भरमसाठ प्रश्नांची उत्तरं मी ह्या एपिसोडमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे हा एपिसोड शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे. Instagramवर नेमकं कंटेंट काय टाकायचा? हा प्रश्न सगळ्यात अगोदर सगळ्यांना पडलेला असतो. हे सगळं आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत आणि आजचा हा एपिसोड बिगिनरसाठी आहे. म्हणजे तुम्ही Instagram आज पहिल्यांदाच जरी वापरत असाल, तरी हा व्हिडिओ तुम्हाला समजणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. गोष्ट नंबर 1, Instagram म्हणजे काय? सगळ्यात आधी Instagram म्हणजे काय? Instagram फक्त फोटो अपलोड करण्याचा ॲप नाही किंवा तुमची फोटो गॅलरी नाहीये. आज Instagramचा वापर पर्सनल ब्रँडिंग, बिझनेस, मार्केटिंग, कंटेंट क्रिएशन, फ्रीलान्सिंग, पोर्टफोलिओ आणि कम्युनिटी बिल्डिंग आणि ह्यासारख्या बऱ्याच गोष्टींसाठी केला जातो. एक छोटंसं एक्झाम्पल, जर समजा तुम्ही ग्राफिक डिझायनर आहात, तुमचं स्वतःचं ऑफिस नाहीये, दुकान नाहीये, तुमच्याकडे मोठा कुठलाही बोर्ड नाहीये, मग लोकांना कसं कळणार की तुम्ही ग्राफिक डिझायनर आहात? तुम्ही तुमच्या Instagram पेजवरच तुमचं काम दाखवू शकता. तुम्ही केलेले लोगो डिझाइन दाखवू शकता, पोस्टर डिझाइन दाखवू शकता, त्याच्यानंतर बिफोर आफ्टर ह्यासारख्या गोष्टी शो करू शकता. क्लायंट वर्क दाखवू शकता. तुम्ही ग्राफिक डिझाइनचे टिप्स देऊ शकता आणि हळू लोकांना तुमचं काम आवडायला लागलं, तर ते तुमच्या प्रोफाईलवरती येतील, तुमचं काम पाहतील, तुम्हाला फॉलो करतील आणि एखाद्या व्यक्तीला तुमची सर्व्हिस हवी असेल, डीएम सुद्धा करू शकता. म्हणजे तुमचं Instagram प्रोफाईल हे एक प्रकारचं डिजिटल व्हिजिटिंग कार्ड, पोर्टफोलिओ आणि मार्केटिंग प्लॅटफॉर्म बनू शकतं. म्हणूनच Instagramकडे फक्त सोशल मीडिया म्हणून पाहू नका. तुम्ही क्रिएटर, फ्रीलान्सर किंवा डिजिटल आयडेंटिटी म्हणूनही पहा. गोष्ट नंबर 2, पर्सनल व्हर्सेस प्रोफेशनल अकाउंट. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा की पर्सनल अकाउंट आणि प्रोफेशनल अकाउंट मध्ये काय फरक आहे? जर तुम्ही Instagram फक्त फ्रेंड्स, फॅमिलीसाठी वापरत असाल, तुमचे पर्सनल फोटोज टाकत असाल, तुमच्या रोजच्या आयुष्यातले अपडेट्स शेअर करत असाल आणि तुम्हाला बिझनेस किंवा कंटेंट क्रिएशन करायचं नसेल, तर पर्सनल अकाउंट पुरेसं आहे. पण तुम्ही क्रिएटर असाल, ग्राफिक डिझायनर असाल, फ्रीलान्सर असाल, टीचर असाल किंवा अजून वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असाल, कुठले आर्टिस्ट असाल, इन्फ्लुएन्सर्स असाल किंवा तुमचा स्वतःचा बिझनेस असेल, तर प्रोफेशनल अकाउंट तुमच्यासाठी अधिक इम्पॉर्टंट ठरू शकतं. प्रोफेशनल सेटअपमध्ये मुख्य क्रिएटर आणि बिझनेस असे 2 प्रकार वापरले जातात. उदाहरणार्थ, तुम्ही स्वतःच्या नावाने कंटेंट तयार करत असाल, ग्राफिक डिझाइन शिकवत असाल किंवा तुमचा पर्सनल ब्रँड तयार करत असाल, तर क्रिएटर प्रकार योग्य ठरू शकतो. आणि तुमचं स्वतःचं बेकरी आहे, सलॉन आहे, क्लोथिंग ब्रँड आहे, डिझाइन एजन्सी आहे किंवा दुकान आहे, बिझनेस अकाउंट तुम्हाला उपयोगी पडू शकतं. प्रोफेशनल अकाउंटमध्ये इनसाइट आणि प्रोफेशनल डॅशबोर्ड सारखी साधनं मिळतात. म्हणजे तुम्ही फक्त कंटेंट पोस्ट करत नाही, तर तुम्हाला कंटेंटचा परफॉर्मन्स देखील पाहता येतो. किती लोकांपर्यंत कंटेंट पोहोचला, किती लोकांनी त्याच्याशी इंटरॅक्शन केलं, कोणता कंटेंट चांगला चालतोय, हे सगळं समजून घेण्यासाठी प्रोफेशनल टूल्स उपयोगी पडतात. गोष्ट नंबर 3, आता येतो युजर नेम. युजर नेम ही तुमची Instagram वरील युनिक ओळख आहे. उदाहरणार्थ, माझं नाव सायली आहे.
मी ग्राफिक डिझायनर आहे. आता तुम्ही युजर नेम म्हणून काहीतरी रँडम नाव ठेवलं. समजा मी नाव ठेवलं सायली 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि काही चुकीचं नाही. पण जर तुम्हाला पर्सनल ब्रँड किंवा प्रोफेशनल आयडेंटिटी तयार करायची असेल तर युजर नेम शक्य तितका सिंपल आणि मेमरेबल असावा. उदाहरणार्थ सायली डिझाइन, डिझाइन विथ सायली, सायली ग्राफिक डिझाइन असे नाव पाहिल्यावर समोरच्या व्यक्तीला तुमच्या कामाचा अंदाज येऊ शकतो. पण प्रत्येक वेळी युजर नेम मध्ये तुमचं काम लिहिलंच पाहिजे असं काही कंपल्शन नाहीये. तुमचा ब्रँड नेम असेल तर तोच वापरा आणि शक्य असेल तर Instagram, YouTube आणि इतर सोशल प्लॅटफॉर्मवरती समान किंवा जवळपासचे युजर नेम ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण लोकांना तुम्हाला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळ्या पद्धतीने शोधणं अवघड जाऊ नये, सोपं जावं. गोष्ट नंबर 4, नेम. आता एक छोटी पण महत्वाची गोष्ट, युजर नेम आणि नेम हे दोन्ही वेगळे असतात. उदाहरणार्थ युजर नेम सायली डिझाइन, पण नेम मध्ये तुम्ही लिहू शकता सायली ग्राफिक डिझायनर. त्यामुळे प्रोफाईलवर येणाऱ्या व्यक्तीला लगेच समजतं की तुम्ही कोण आहात आणि तुम्ही काय करताय. म्हणून युजर नेम ही तुमची आयडेंटिटी आणि नेम फील्ड ही तुमची स्पष्ट ओळख आहे. दोन्ही जागा विचार करून वापरा. गोष्ट नंबर 5, पोर्टफोलिओ फोटो. आता प्रोफाईल फोटो म्हणजे डीपी. प्रोफाईल फोटो छोटी दिसते म्हणून ती क्लिअर आणि इझिली रेकग्नायझेबल असणं महत्वाचं आहे. जर तुम्ही पर्सनल ब्रँड असाल तर तुमचा क्लिअर फेस फोटो वापरू शकता. जर बिझनेस असेल तर लोगो वापरू शकता. जर तुम्ही पर्सनल ब्रँड असाल तर तुमचा क्लिअर फेस असणं, फोटो असणं गरजेचं आहे. बिझनेस असेल तर लोगो वापरू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रोफाईल फोटोमध्ये खूप लोकांचा ग्रुप फोटो ठेवला आणि तुमचा चेहरा कुठला हे समजत नसेल तर समोरचा माणूस कन्फ्युज होईल. म्हणून पर्सनल ब्रँड असेल तर चेहरा क्लिअर ठेवा. बिझनेस असेल तर लोगो क्लिअर ठेवा. शक्य असेल तर तुमच्या ब्रँडच्या व्हिज्युअल आयडेंटिटीशी तो मॅच होईल याची काळजी घ्या. गोष्ट नंबर 6, बायो. आता येतो Instagram प्रोफाईल मधला एक खूप महत्वाचा भाग, बायो. मी बायोला नेहमी दुकानाबाहेरची पाटी म्हणते. समजा दुकान आहे पण दुकानाबाहेर काहीच लिहिलेलं नाही. आता काय मिळतंय, कुणाचं दुकान आहे हेच समजत नाही, तर ग्राहक आत काय येईल. Instagram बायो देखील अगदीच तसं आहे. तुमच्या प्रोफाईलवर नवीन व्यक्ती आली तर तिला कोणी काही सेकंदात समजलं पाहिजे तुम्ही कोण, तुम्ही काय करताय, तुमच्याकडून मला काय मिळणार आहे आणि मला पुढे काय करायचं. यासाठी एक सिंपल फॉर्म्युला लक्षात ठेवा. हू, व्हॉट, व्हॅल्यू, कॉल टू ऍक्शन ह्या गोष्टी ऍड करायच्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल ग्राफिक डिझायनर, सोशल मीडिया डिझाईन, AI आणि ChatGPT टिप्स, फ्री ग्राफिक डिझाईन कोर्स. आता समोरच्या व्यक्तीला लगेच समजेल ही व्यक्ती कोण आहे, काय करते, काय शिकवते आणि मला पुढे काय मिळू शकतं. पण बायो मध्ये खूप काही कोंबू नका. इतका मोठा तो करू नका की तो बायो कमी आणि रेल्वे टाइम टेबल जास्त वाटायला लागेल. सिंपल ठेवा, क्लिअर ठेवा, युजफुल ठेवा. गोष्ट नंबर 7, लिंक. आता बायो मधला लिंक तुमचं YouTube चॅनेल असेल, वेबसाईट असेल, पोर्टफोलिओ असेल, कोर्स असेल, बुकिंग पेज असेल किंवा एखाद्या दुसऱ्या महत्वाच्या ठिकाणी लोकांना पाठवायचं असेल तर बायो लिंक खूप उपयोगी ठरते. उदाहरणार्थ मी Instagramवर फ्री ग्राफिक डिझाईन कोर्स बद्दल कंटेंट करते. आता माझ्या प्रोफाईलवर आलेल्या व्यक्तीला कोर्स पाहायचा असेल तर बायो मधून ती YouTube प्लेलिस्ट कडे जाऊ. म्हणजे Instagram हा फक्त कॉन्टेंट दाखवण्याचा प्लॅटफॉर्म नाही तर तो लोकांना तुमच्या दुसऱ्या प्लॅटफॉर्म मध्ये घेऊन जाणारे एक एंट्री पॉइंट देखील आहे. गोष्ट नंबर 8, हायलाइट्स. आता प्रोफाईलवर दिसणारे छोटे छोटे गोल सर्कल पाहिले असतील, हे आहेत हायलाइट्स. स्टोरी हा टेम्पररी कॉन्टेंट असतो, पण एखादी स्टोरी तुम्हाला कायम प्रोफाईलवरच ठेवायची असेल तर ती तुम्ही हायलाइट मध्ये ठेवू शकता. फॉर एक्झाम्पल तुमचं ग्राफिक डिझाईन पेज असेल तर तुम्ही हायलाइट्स तयार करू शकता. अबाउट, माय वर्क, सर्व्हिसेस, रिव्ह्यू, FAQ, फ्री कोर्स, कॉन्टॅक्ट एक्सेट्रा, कोलॅब. जसं मी माझे केलं तुम्ही चेक करू शकता. समजा एखादा नवीन क्लायंट तुमच्या प्रोफाईलवर आला, त्याला तुमचं काम पाहायचं असेल, तो माय वर्क मध्ये जाऊन पाहू शकतो. तुमच्या सर्व्हिसेस पाहायच्या तो सर्व्हिसेस मध्ये जाऊन पाहू शकतो. तुमच्याबद्दल एक्स्ट्राची माहिती हवी असेल तर अबाउट अस मध्ये जाऊन पाहू शकतो. रिव्ह्यू बघायचे तर रिव्ह्यूचा एक बटन करा. म्हणजे हायलाइट तुमच्या प्रोफाईल मधली छोटी छोटी इन्फॉर्मेशन, फोल्डर्स, हे सगळं तुम्ही यांचे कव्हर सुद्धा बदलू शकता तयार करून, व्यवस्थित पद्धतीने ते हायलाइट करू शकता. गोष्ट नंबर 9, फीड आणि पोस्ट. आता तुमच्या Instagram फीड मध्ये तुमच्या प्रोफाईलवर दिसणारा मुख्य कॉन्टेंट, इथे तुमचे पोस्ट दिसतात. फीड म्हणजे फक्त फोटोची गर्दी व्यक्तीला तुमच्या पेज
पोस्टची थीम आणि पर्पज समजायला हवा. समजा तुम्ही ग्राफिक डिझायनर आहात, तुमच्या फीडवर तुम्ही लोगो डिझाईन्स दाखवू शकता, पोस्टर डिझाईन दाखवू शकता, कलर कॉम्बिनेशन टिप्स देऊ शकता, टायपोग्राफी टिप्स देऊ शकता, बिफोर आणि आफ्टर डिझाईन दाखवू शकता, क्लायंट वर्क दाखवू शकता, एज्युकेशनल कॉन्टेंट देखील दाखवू शकता. तुमची पर्सनल जर्नी देखील तुम्ही तिथं शेअर करू शकता. म्हणजे फीड हा तुमच्या ब्रँडचा शोरूम आहे. म्हणून प्रत्येक पोस्ट टाकताना स्वतःला एक प्रश्न विचारा, हा पोस्ट माझ्या पेजच्या पर्पजशी जोडलेला आहे का? जर उत्तर हो असेल तर पोस्ट करा. गोष्ट नंबर 10, कराउजल. आता येतो माझ्या आवडत्या कंटेंट फॉर्मॅट्स पैकी एक, कराउजल. कराउजल म्हणजे एका पोस्ट मध्ये अनेक स्लाइड्स. उदाहरणार्थ पहिल्या स्लाइडवर लिहा, इंस्टाग्राम बायोमध्ये या 5 चुका करू नका. आता दुसऱ्या स्लाइड वरती पहिली चूक, तिसऱ्या स्लाइड वरती दुसरी चूक, चौथ्या स्लाइड वरती तिसरी चूक, 5व्या स्लाइड वरती सोल्युशन आणि शेवटच्या स्लाइड वरती कॉल टू ऍक्शन. म्हणजे एका पोस्ट मधून तुम्ही एका छोटासा लेसन दिलाय. ग्राफिक डिझायनर आणि कराउजल खूप पॉवरफुल फॉर्मॅट आहेत, कारण तुम्ही लोकांना माहिती देता आणि त्याच वेळी तुमची डिझाईन स्किल्स देखील दाखवता. कराउजल साठी अजून एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. पहिली स्लाइड म्हणजे हुक, दुसरी स्लाइड आणि पुढची स्लाइड म्हणजे व्हॅल्यू, आणि शेवटची जी स्लाइड असते ते सीटी असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, ग्राफिक डिझायनर बनायचंय, पुढच्या स्लाइड मध्ये शिका, या 5 स्किल शिका, आणि शेवटी अशाच प्री ट्युटोरियल साठी मला फॉलो करायला विसरू नका. आता गोष्ट नंबर 11, स्टोरी. स्टोरी म्हणजे इंस्टाग्राम वरचा असा कॉन्टेंट फॉर्मॅट ज्याचा वापर तुम्ही रोजच्या अपडेटसाठी, ऑडियन्स सोबतच्या इंटरॅक्शन साठी करू शकता. फीडवर तुम्ही प्रोफेशनल कॉन्टेंट ठेवू शकता, पण स्टोरीमध्ये थोडं कॅज्युअल होता येतं. फॉर एक्झाम्पल, आज मी क्लायंटसाठी पोस्टर डिझाईन करते, ही एक स्टोरी. मग दुसरी स्टोरी, बॅकग्राऊंड मध्ये पिंक ठेवू की ब्ल्यू ठेवू, पोल ठेवू शकता. मग तिसरी स्टोरी, आता फायनल डिझाईन रात्री दाखवते, नाही का. आता तुम्ही फक्त कंटेंट दाखवला नाही, तुम्ही ऑडियन्सला तुमच्या प्रोसेस मध्ये सहभागी केलं. स्टोरीमध्ये पोल वापरू शकता, क्वेश्चन्स वापरू शकता, क्विज वापरू शकता, काउंटडाऊन वापरू शकता, लिंक शेअर करू शकता, बिहाइंड द सीन्स दाखवू शकता, नवीन पोस्ट किंवा रीलची माहिती देऊ शकता. म्हणून स्टोरी म्हणजे फक्त फोटो टाकण्याची जागा नाही, स्टोरी म्हणजे ऑडियन्स सोबत कन्व्हर्सेशन करण्याची जागा आहे, जी रोज तुम्ही वेगळ्याने करू शकता. गोष्ट नंबर 12, रील. आता हा माझा सगळ्यात फेवरेट पॉइंट आहे म्हटलं तरी चालेल. रील म्हणजे शॉर्ट फॉर्म व्हिडिओज कॉन्टेंट, पण रील म्हणजे फक्त ट्रेंडिंग सॉन्ग वर डान्स करणं नाही. ग्राफिक डिझायनर म्हणून तुम्ही खूप प्रकारच्या रील बनवू शकता. एज्युकेशनल रील, ट्युटोरियल्स रील, बिफोर अँड आफ्टर रील्स, क्लायंट वर्क रील, बिहाइंड द सीन रील, स्टोरी टेलिंग रील, एआय टिप्स रील. तुम्ही सुरुवात करू शकता, ग्राफिक डिझायनर बनायचंय, या 3 स्किल्स आजच शिका, हा तुमचा हुक. मग 3 स्किल्स समजावा आणि शेवटी कॉल टू ऍक्शन मध्ये, म्हणजे रीलचा सिंपल फॉर्म्युला, हुक, व्हॅल्यू आणि सिटी. पहिल्या काही सेकंदातच लोकांचं लक्ष वेधायचं, मग त्यांना काहीतरी उपयोगी द्यायचं, आणि शेवटी पुढचं काय करायचं ते सांगायचं. रील बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवा, व्हायरल होण्याच्या मागे फक्त पळू नका. तुमच्या टार्गेट ऑडियन्सला काय पाहायचं आहे हे समजून घ्या, कारण 10,000 रॅन्डम व्ह्यूज पेक्षा तुमच्या कामात इंटरेस्टेड असलेले 500 लोक कधी जास्त उपयोगी पडू शकतात. गोष्ट नंबर 13, नोट्स. आता एक छोटा पण इंटरेस्टिंग फीचर इंस्टाग्राम मध्ये आहे, नोट्स. समजा तुम्हाला पूर्ण रील बनवायची नाही, पोस्ट बनवायची नाही, पण काहीतरी छोटस शेअर करायचं आहे, तिथे तुम्ही नोट्स वापरू शकता.